तर पाटील आणि पाटील अशी स्पर्धा कदाचित पाहायला मिळेल या षटकामध्ये, कारण अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर असणार आहे, तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर उभा असणारा फलंदाज किरण पाटील आणि प्रथमेश पाटील. पाहतोय आपण हा सामना दुसऱ्या गटातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना. या ठिकाणी या अगोदरचा सामना असं वाटलं होतं की वाजे संघ त्या ठिकाणी परास्त होईल का, परंतु पहिला चेंडू झेल उडाला होता या ठिकाणी, परंतु सुटतोय झेल. तर नक्कीच ऑफिशियल या ठिकाणी आपण पाहतोय कॉल आहे विमरसाठी. बघा परत फेअर डिरेवली आहे या ठिकाणी. भीमर नाहीये, कारण खेळाडू स्टेप अप करून पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव नक्की मिळेल या एका धावेने. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे चिखले संघाच्या. रायगड अंपायर असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही रायगड चॅम्पियन ट्रॉफी 2022 ची स्पर्धा, पहिलं पर्व, पहिलं वर्ष या ठिकाणी आपण पाहतोय. दिवस रात्र खेळवली जाणारी ही स्पर्धा, डे नाईट अशा स्वरूपामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. आजचा हा दुसरा दिवस रात्र या ठिकाणी पाहतोय आणि या रात्रीतील हे सामने आपण पाहतोय. समोर चालू असणारा सामना चिखले आणि विगर असा सामना. यावेळेस नक्कीच अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या वरून चेंडू जातोय आर पार, ग्राउंड पार, षटकार. पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता, त्या ठिकाणी झेल सुटला गेला शॉर्ट फाईन लेग मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. त्यानंतर मात्र या चेंडूवरती प्रथमेश पाटील खेळून काढलोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटील याचा आपण पाहिला. षटकार खेचल्यानंतर 6 धावांना खातं खोललं गेले प्रथमेश पाटील याच्याकडून. धावसंख्या धावफलकावर पाहतोय चिखले संघाची 7 बिनबाद 7 आतापर्यंत धावसंख्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहतोय आपण. मर्यादित या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणारे 7 क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. एक मिड विकेटमध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षक, तर लॉंग ऑन मध्ये एक उभा असणारा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण. मिड ऑफ मध्ये एक आहे एक्स्ट्रा शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी एक क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील आहे. पंच दाखवतात मनगटाला लागून या ठिकाणी दंडाला लागून उडालेला चेंडू आहे आणि कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतोय आपण अक्षय पाटील या गोलंदाजाला, कारण पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली, दुसरा चेंडू निर्धाव फेकला, तिसऱ्या चेंडूवर षटकार जरी आला असेल तरी त्यानंतरचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकताना पाहतोय अक्षय पाटील या गोलंदाजाला. पॉवर प्लेचं षटक म्हणजे खुलून खेळण्याचा या ठिकाणी संधी असते ती फलंदाजांना. ती संधी मात्र जोरदार अपील, पंचांचं बोट वर आणि फलंदाज मात्र लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपामध्ये बाद होतोय. प्रथमेश पाटील याच्या पारीचा अंत.
शेवटच्या चेंडूवर यश मिळते गोलंदाजाला. अक्षय पाटील या गोलंदाजाला एक षटकार जरी खाल्ला असेल तरी सुद्धा पाहायला गेलं तर 7 धावा म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखला जातोय आणि त्या 7 धावा या ठिकाणी देत असताना एक फलंदाज देखील बाद केलाय. तो अक्षय पाटील या गोलंदाजानं यावेळी षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चिखले संघाच्या धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 1 बाद 7. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय साहिल पाटील. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय जयेश पाटील. मी अगोदरच म्हटलं होतं पाटील की या ठिकाणी चालेल दोन्ही संघाकडून, कारण आतापर्यंत जर विचार केला तर 5 खेळाडू आपण पाहिलेत. दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि गावदेवी चिखले असा रंगणारा हा सामना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा किरण पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असे. समोर आहे साहिल पाटील गोलंदाज, वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरं षटक घेऊन. सुरेख चेंडू होता, थोडासा अष्टमच्या बाहेर खेळला होता, परंतु फलंदाजाला काही चेंडू खेळता आला नाही. चेंडू सरळ गेला, विसावला. तो यष्टीरक्षक आहे हातामध्ये, कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळेस शॉर्ट पिच फेकलेला चेंडू होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, टपली मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती टपली देखील व्यवस्थित बसली नाही. पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या गोलंदाजांचं यश या ठिकाणी पाहायला मिळते. वर्चस्व मात्र या ठिकाणी नक्की पाहायला मिळते, कारण एकंदरीत विचार केला तर 8 चेंडू निर्धारित फेकून झालेले आहेत आणि धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या मात्र 7. पुन्हा एकदा शॉर्ट पिच फेकलेला चेंडू होता. यावेळेस मात्र चकावला गेला फलंदाज यष्टीरक्षक आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप मध्ये पोहोचताय सीमारेषेबाहेर. चौकार. हे भावा, आता सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे. तर नक्कीच बॅटची काढा घेऊन गेलेला चेंडू होता. यष्टीरक्षकाला चेंडू काही पकडता आला नाही. चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेबाहेर चौकारासाठी. या 4 धावेने धावफलक दुरी अंकामध्ये जाते. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 1वर 1 11. 1 बाद 11. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र नक्की म्हटलं जाते. दुधारी तलवार जिला म्हटलं जाते. चालली तर समोरच्याच्या मानेवर नाही तर स्वतःच्याच मानेवर, अशा प्रकारे रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता किरण पाटील या फलंदाजानं, मात्र फटका फसला. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळेस मात्र टपली मारलेली आहे, परंतु आपल्याच फॉलोथ्रोमध्ये पकडला जातोय झेल आणि संपुष्टात येतो यावेळेस मात्र किरण पाटील या फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जाताना कुणाल पाटील हा फलंदाज. दुसरा फलंदाज बाद झाला किरण पाटील, त्यानंतर नवीन फलंदाज कुणाल पाटील. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या अगोदरच्या चेंडूवर पाहिला होता आपण एक चौकार खेचला, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद. सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील पाहायचा. यावेळेस धावचीची संधी होती, परंतु ही संधी हुकलेली आहे आणि 1 धाव लेग बायच्या रूपाने पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळाली जाते. या 1 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या मात्र 12 धावा. म्हणजे हे षटक देखील यशस्वी षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये देखील आपण जर पाहिलं
चौधरी सर, तर पहिलं षटक आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू निर्धाव आणि सहाव्या चेंडूवरती फलंदाज बाद केला. दुसरं षटक देखील थोडक्यात त्याच प्रकारे पाहायला मिळालं आपलं. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर फलंदाज बाद आणि सहाव्या चेंडूवर एक धाव. म्हणजे एकंदरीत 12 चेंडू संपले आणि 12 चेंडू संपल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 12. म्हणजे 6च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमावलेल्या आहेत त्या चिखले संघानं. अजून देखील 12 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे 2 षटकं या ठिकाणी शिल्लक असतील. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेस मात्र पाटलांना जुगारून महेश फडके. यावेळेस मात्र फडके एक वेगळी ॲक्शन या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाकडून. झेल उडाला स्क्वेअर लेग पंचांच्या मागे आणि त्या ठिकाणी अचूक असा झेल पकडला देखील गेला. यावेळेस मात्र कुणाल पाटील याच्या पारीचा अंत होतोय. तिसरा फलंदाज बाद चिखले संघाचा. तर नवीन नियमावलीनुसार आपण पाहतोय क्रिकेटच्या झेल बाद झाल्यानंतर नवीन येणारा बॅट्समन जो असतो फलंदाज तो स्ट्राईक सांभाळत असतो. नवीन नियमानुसार आपण पाहिला आणि तो नियम या ठिकाणी आपण लागू केलेला आहे. तर नवीन फलंदाज स्ट्राईक घेईल. तिसरा फलंदाज बाद होतोय. चिखले संघाचा कुणाल याच्या रूपाने नवीन फलंदाज येतोय. यावेळेस रोहित पाटील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाची पाहायला मिळाली. 2 गोलंदाज यशस्वी ठरले. त्यानंतर तिसरा गोलंदाज देखील या ठिकाणी यशस्वी ठरताना आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला माघारी पाठवलं आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असेल तर गोलंदाज महेश फडके आपल्या भातातील दुसरा अस्त्र फेकण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिच चेंडूला या ठिकाणी दिशा दिली आणि चेंडू पोचतोय पॉइंटच्या वरून सरळ सीमारेषेबाहेर चौकार. जीवा शिवाची बैल जोडा जाईल बिगीन आपली पुढ. या चौकाराच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्या जातात. त्या मात्र आता 16 धावा. सुरेख चेंडू. यावेळेस मात्र चेंडू पडला, उंची कमी घेतली आणि सरळ चेंडू गेला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एका निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती. महेश यावेळेस पुन्हा एकदा टपली या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. मिड ऑन मध्ये उडालेला झेल होता. मात्र कोणत्याही प्रकारचा धोका नसणार आहे. फलंदाजाला एक धाव नक्की मिळेल, परंतु एकाच धावेवर समाधान देखील मानावं लागतंय. फलंदाज रोहित पाटील या फलंदाजाला या एका धावेने धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा आतापर्यंत चिखले संघाच्या धावफलकावर लागल्या जातात. या धावा जमवत असताना 3 फलंदाज देखील माघारी परतले आहेत ते चिखले संघाचे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना महेश फडके गोलंदाजी करतोय. 17 क्रिकेटमध्ये 13 आणि 17 ही धावसंख्या अशुभ मानली जाते. का अशुभ मानली जाते मला पण माहिती नाही, परंतु मला असं वाटतंय मनगटामध्ये जर ताकद असेल, आपल्या बुद्धी कौशल्य या ठिकाणी जर वापरला तर तो खतरा आपल्यासाठी नसेल. यावेळेस मात्र नक्कीच बुद्धीचं कौशल्य या ठिकाणी वापरला. गोलंदाजाकडून फुलटॉस टाकलेला चेंडू होता. झेल उडाला आणि त्या ठिकाणी तो झेल पकडला देखील गेला. यावेळेस फलंदाज बाद होतोय तो मात्र जयेश पाटील.
हॅलो बोला बोला हा बोला हां फोन आता एक फोन इकडे इकडे फोन चालू आहे माझा एक फोन चालू आहे हॅलो. तर यावेळेस आपण पाहतोय 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र चिखले संघाच्या 17 धावा. या 17 धावा जमवत असताना आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेस आमचे या ठिकाणी प्रमुख मान्यवर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण या मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेब, पोंजे पंचायत समिती अध्यक्ष यांना विनंती करतोय आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे. या मंचावर आपण आसनस्थ व्हावं. साहेब, आपली जागा ही प्रेक्षकांमध्ये नसून आपली जागा ही आमच्या हृदयामध्ये आहे. आपली जागा या मंचावर आहे. कृपया आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी येऊन या मंचावर आसनस्थ व्हावं. सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेब, पोंजे पंचायत समिती अध्यक्ष. यावेळेस मात्र 4थं षटक प्रगतीपथावर असेल. आर्यन फडके गोलंदाजी मार्कवर. स्लॉगवरचं षटक ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये, ते षटक घेऊन मात्र यावेळेस आर्यन फडके येतोय आणि पहिलाच चेंडू निर्धाव फेकतोय. तर स्ट्राईकवर असणारा फलंदाज पाहतोय आपण. एक चौकार ज्याने खेचून आपलं खातं खोललं होतं तो रोहित मात्र यावेळेस खेळण्यासाठी सज्ज असेल. तर नॉन स्ट्राईकवर उभा असणारा फलंदाज असेल तो विकी पाटील, नौका फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आर्यन फडके गोलंदाजी मार्कवर. स्लोवर डेव्हलप फेकलेला चेंडू होता. पडल्यानंतर काहीसा बाहेर निघणारा चेंडू होता. मात्र कोणत्याही प्रकारचा फटका खेळण्याची संधी मात्र यावेळेस नक्कीच मिळत नाही. ती रोहित पाटील या फलंदाजाला. पुन्हा एका निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 17 या धावसंख्येवर स्थिरावलेला हा धावसंख्या ही पाहतोय आपण. आरिवली आणि इथलाच संघ आहे कुठला तरी जवळ गिरवली. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यान खेळून काढला चेंडू पाहतोय आपण. शॉर्ट फाईन लेगमध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चकावला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चितेच्या चपलाईनं दुसरी धाव देखील पूर्ण केली असं वाटत असताना पंच मात्र या ठिकाणी इशारा करतायत की थर्ड अंपायर घेतलं जाते. डिसिजन पेंडिंग असणार आहे. या दरम्यान मी एक अनाउन्समेंट करतोय. पुढचा सामना आरिवली विरुद्ध गिरवले असा होणारा सामना आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. गिरवले संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आरिवली संघाचा कर्णधार आपण यायचा आहे या ठिकाणी. विशाल सर बघा दोन बातम्या आले ना. तर सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेब, पोंजे पंचायत समिती अध्यक्ष या ठिकाणी यांचा आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद व्यक्त करतो. तर यापुढील पुन्हा एकदा या ठिकाणी गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. गिरवले संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आरिवली संघाचा कर्णधार आपण देखील या ठिकाणी यायचा आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी.
यांचा आहे म्हणून तुमचा माईक आहे म्हणून ते आपटलाच आहे. तर नक्कीच या ठिकाणी आमचे स्कोरर संतोष चौधरी साहेब या ठिकाणी बसलेले स्कोरिंगसाठी. आमच्या या अंपायर असोसिएशनमध्ये कशाची कमी नाही आहे. स्कोरर आहेत, समालोचक आहेत, अंपायर तर सगळेच आहेत. आणि या ठिकाणी सांगतात की दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर झेलबाद, तिसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर झेलबाद आणि चौथ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर देखील झेलबाद, म्हणजे एक वेगळं काहीतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू असेल या सामन्याच्या या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल आर्यन. हा देखील फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. 19 धावा धावफलकावर लागल्या जातात. एकंदरीत चिखले संघाच्या लोएस्ट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 20 धावांचं आव्हान असणार आहे ते दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या समोर, ते म्हणजे गावदेवी चिखले संघाचं. घेऊ का सन्मान? ओके. तर या ठिकाणी विशेष सन्मानाकडे आपण वळतोय. सन्माननीय पोइंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीणजी ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी प्रकाशजी अष्टमकर साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पोइंजे पंचायत समिती अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी ठाकूर साहेब यांचं मायेचं प्रतीक शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. सन्माननीय प्रवीणजी ठाकूर साहेब पोइंजे पंचायत समिती अध्यक्ष या ठिकाणी पाहतोय आपण, यांच्या या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचा सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केलं जाते. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपला या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. चार षटकं आणि 4 षटकामध्ये चिखले संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमावल्या 19. 20 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते दोस्ती स्पोर्ट्स विगर संघासमोर. तसं पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 20 धावा म्हणजे मोठी धावसंख्या नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही मोठी नसते आणि कोणतीही धावसंख्या ही छोटी नसते. जर गावदेवी चिखले संघाच्या गोलंदाजांची जर या ठिकाणी जादू चालली किंवा आपण म्हटलं जर टिचून गोलंदाजी जर त्यांनी या ठिकाणी केली आणि जकडून ठेवलं दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या फलंदाजांना, तर या 20 धावा काढताना देखील कुठेतरी नामुष्की होऊ शकेल ती विगर संघासमोर. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नसतं. नवीन चेंडू मैदानामध्ये द्यायचे आहेत. द्या तोच द्या, ओढून द्या ना डायरेक्ट. संपलं ना? काय आता पुकारतो ज्याला खेळायचं असेल त्यांनी बॉल घेऊन ज्याला खेळायचं असेल त्यांनी बॉल पाठी आणायचा, 8 लिहून ठेवायची. नाहीतर तसं पण तुम्ही चॉईस करता, तुम्ही घरची जाणून चॉईस करू तुम्हाला वाटेल तसला.
काय मग काय फरक पडतो नाही ते चॉईस करतात ना. तर यावेळेस विगर संघाकडनं दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाकडनं आपण सलामीची जोडी पाहतोय. अक्षय पाटील आणि स्वस्तिक पाटील. तर गोलंदाजी मार्कवर पाहतोय गावदेवी चिखले संघाकडून जनार्दन सते. गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी असा असणारा गोलंदाज पाहतोय आपण जनार्दन सते. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाकडून स्वस्तिक पाटील स्ट्राईकवर असणारा डावकुरी हाताचा फलंदाज. तर उजव्या हाताचा फलंदाज अक्षय पाटील मात्र नॉन स्ट्राईकवर. 20 धावांचं आव्हान असणार आहे. पाहायला गेलं तर छोटं आव्हान आहे, परंतु कदाचित हे छोटं आव्हान मोठं देखील होऊ शकेल. सरासरीचा विचार केला तर 5च्या सरासरीने प्रति षटकामागे या धावा जमाव्या लागणार आहेत त्या विगर संघाला. यावेळेस मात्र मोठा फटका फिरकावून चेंडू खेळलाय पाहायचा आहे. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून काढला, त्यानंतर मात्र या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. 4 धावानं खातं कोल्लं गेलंय. स्वस्तिक पाटील या फलंदाजाकडून आपलं स्वतःचं आणि संघाचं देखील गोलंदाजीसाठी समोर जनार्दन सते एक अनुभवी गोलंदाज, परंतु या अनुभवाचा या ठिकाणी फायदा मात्र पहिल्या चेंडूवर मिळाला नाही तो जनार्दन सते या गोलंदाजाला. यावेळेस मात्र असं वाटलं या ठिकाणी की बॅटची इनर एज असावी. नक्कीच पंच देखील आम्हाला सांगतात त्या ठिकाणी की एज होती, परंतु ती कट म्हणजे ती एज जरी असली तरी तो झेल मात्र यष्टिरक्षकाला पकडता आला नाही आणि जमिनीला दान झाला आणि जीवनदान या ठिकाणी मात्र नक्कीच स्वस्तिक पाटील या फलंदाजाला मिळतोय. पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू पाहतोय आपण. मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या 1ने वाढते. जी सरासरी छोटी सरासरी होती विगर संघासमोर, ती सरासरी मात्र यावेळेस पूर्ण करताना दिसतोय तो विगर संघाचा फलंदाज स्वस्तिक आणि त्याच्याबरोबर अक्षय पाटील देखील. अजून देखील विचार केला तर या षटकातील म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या वेळेस मोठे फटके मारण्याची संधी असते, कारण क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतात 7 क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षण मात्र सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळेस पाहतोय आपण एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला मिड विकेटमध्ये, तर दुसरा एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये, ज्या ठिकाणी यावेळेस नक्कीच फटका जातोय. चेंडू घरंगळत जातोय क्षेत्ररक्षकाकडे, तोपर्यंत एक धाव नक्की पूर्ण केली जाते ती अक्षय पाटील या फलंदाजाकरवी. या एका धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात, त्या मात्र 6 धावा. तिसऱ्या सर्कलमध्ये बांधलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक मिड ऑन मध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षक, एक मिड ऑफ मध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षक, एक स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने उभा असणारा क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट पाईन लेग मध्ये, एक फर्स्ट स्लिपला पाहतोय, एक पॉइंटला पाहतोय, तर एक कव्हर मध्ये. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात, त्या मात्र बिनबाद 6 धावा. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. गिरवले आणि आरिवली संघाचा मी पियुष बाबरे यांना विनंती करतोय, आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी माईक आपल्या हातात घ्यायचा आहे.
तर सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर यावर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यामध्ये टॉस या ठिकाणी केला असेल. आम्ही पाहुण्यांना देखील विनंती करतो की या आपण ऑनगोईंग मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत. तत्पूर्वी करूयात लगेच दोन टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस. टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये. कोण कॉल करतोय? टेल कॉल केला होता आणि टेल आला. गिरवली टीमने या ठिकाणी टॉस जिंकला आणि डिसिजन लगेच ते आमच्यापर्यंत कळवणार आहोत. जाऊयात लगेच ऑन घेऊन मॅच कडे. ओव्हर टू यू सर. थँक्यू. धन्यवाद पियुष. यावेळेस मात्र नक्की गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रीतम पाटील हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती खेळून काढला चेंडू. आपण अक्षय पाटील या फलंदाजाने खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावफलक एकने पुढे सरकलाय. 7 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे ती विगर संघाची. गिरवले आणि आरिवली या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना होईल त्याचं नाणेफेकीचा कौल झालेले. गिरवली संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. तर आपला डिसिजन लवकर कळवा आणि हा सामना संपल्याबरोबर आपण आपल्या निर्णयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. प्रीतम पाटील. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. चेंडूच्या काळी क्षेत्ररक्षक येतोय. माफ करा. या अगोदरचा चेंडू बिमरचा नो बॉल. थोडं लक्ष आमचं नाणेफेकीकडे होतं म्हणून थोडं दुर्लक्षित झालेलं आहे. ओव्हर स्टेपचा नो बॉल होता म्हणजे हा फिरीटचा चेंडू होता. एक धाव नक्की अगोदरच्या चेंडूवर वाढली आणि या चेंडूवर देखील एक धाव आलेली आहे. यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय काऊ कॉर्नरच्या मधून आणि काऊ कॉर्नर आणि लॉंगॉमच्या मधून खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पाहतोय आपण. निर्धारित विचार केला तर या षटकातील 2 चेंडू फेकून झालेले आहेत. म्हणजे अजून देखील जर विचार केला तर 16 चेंडू शिल्लक असतील आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका वेळेस पाहतोय आपण. शॉर्ट फाईन लेग मध्ये उभा असणारा फलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी झेल पकडतोय आणि फलंदाज बाद होतोय यावेळेस मात्र नक्कीच अक्षय पाटील. रामाच्या बाणाचा येग बाणाचा डौल मोराच्या मानचा डौल मानचा येग रामाच्या बाणाचा येग बाणाचा तान्या सर्जाची हनामी जोडी तान्या सर्जाची हनामी जोडी पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजा रे. पहिला फलंदाज बाद झाला अक्षय पाटील. त्यानंतर वन डाऊन ऑर्डरला आलेला फलंदाज म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज राकेश फडके आपण पाहतोय. स्ट्रायकर नक्कीच नवीन फलंदाजाकडे असेल नवीन नियमावलीनुसार. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. धावफलकावर धावा लागल्या गेल्या 13 धावा. अजून देखील 7 धावांची गरज म्हणजे पाठीमागे असेल विगर संघ
विजयाच्या 7 धाव्याने पाठीमागं आहे, परंतु चेंडू मात्र अजून देखील खूप शिल्लक असतील. 15 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. म्हणजे 15 चेंडूमध्ये धावांची गरज असणार आहे ती 7. म्हणजे चेंडू जास्ती आहेत आणि धावा मात्र कमी पाहायला मिळतात. परंतु चांगली गोलंदाजी अजून देखील यापुढे जर झाली तर हा सामना देखील चिखले संघ आपल्या बाजूने जिंकू शकेल. सुरेख चेंडू, शॉर्टपिच टाकलेला चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही या चेंडूवरती. एका निर्देव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण प्रीतम पाटील हा गोलंदाज. यावेळेस देखील पाहतोय आपण झेल उडालाय, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षकाला चकावून चेंडू जातोय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. चितेच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावफलक 2 ने पुढे आता मात्र हलतंय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. 15 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्या जात आहेत. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या तोकडं आव्हान नक्कीच होतं. विगर संघासमोर 20 धावांचं आव्हान ठेवलं होतं गावदेवी चिखले संघानं आणि ते आव्हान पेलत असताना आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 15 धावा. अजून देखील विचार केला तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज असणार आहे ती विगर संघाला 5. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. चेंडू सरळ पोहोचतोय. एसटी रक्षक आहे हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमावल्या गेलेल्या आहेत त्या विगर संघाकडून 15 धावा. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे तर 2 षटकं शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत त्या विगर संघाला 5. म्हणजेच 2.5च्या सरासरीने या धावा जमाव्या लागतील. छोटी धावसंख्या आहे. एक मोठा फटका जरी आला तरी सुद्धा ही धावसंख्या पार होऊ शकेल. परंतु वारंवार आपण जर तर म्हणतोय, जर तर शिवाय क्रिकेट नाही असं देखील म्हणतोय आणि ते जर तरी या ठिकाणी म्हणावंच लागतं. यावेळेस मात्र डावकरी आताचा फलंदाज स्वस्तिक असेल स्ट्राईकवर, ज्यानं चौकाराने आपलं खातं खोललं होतं. म्हणजेच पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला होता तोच फलंदाज यावेळेस नक्कीच स्ट्राईकवर असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र नवखा गोलंदाज पाहतोय आपण प्रथमेश पाटील हा गोलंदाज. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अक्रॉस द लाईन खेळून काढलाय चेंडू पाहतोय. या ठिकाणी मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थोडंसं त्या ठिकाणी फंबल होतंय क्षेत्ररक्षक आणि दरम्यान दुसरी धाव घेण्याची संधी आणि ती संधीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाज घेताना पाहतोय आपण. त्यांना माहिती आहे जरी धावसंख्या छोटी असली तरी सुद्धा ते टार्गेट पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तिथं आळसपणा करणं नाही आहे आणि ती आळसपण मात्र या ठिकाणी करताना दिसत नाहीये ते दोन्ही फलंदाज स्वस्तिक पाटील आणि राकेश फडके. यावेळेस मात्र 11 चेंडू 11 चेंडू आणि 3 धावा. सुरेख असा चेंडू यावेळेस पाहतोय आपण. गुडलेंथमध्ये फेकलेला चेंडू होता. चेंडू उसळी घेतल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज अजून देखील असेल. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतंय. थोडं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब झालं मागच्या चेंडूवरती आणि 2 धाव्या मोजाव्या लागल्या. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती प्रथमेश पाटील या गोलंदाजाकडून. आम्ही हार मानायला तयार नाही हे दाखवून देताना प्रथमेश पाटील यावेळेस. सुरेख पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा गुडलेनमध्ये फेकलेला चेंडू. थोडी उसली घेतली जाते चेंडूकडून आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. अशा प्रकारची गोलंदाजी जर वारंवार झाली चिखले संघाकडनं तर उर्वरित 3 धावा देखील कठीण होऊ शकतात विगर संघासाठी. कारण असे अनेक सामने आपण पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 1 धाव देखील न निघालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. कारण लोएस्ट स्कोरचे सामने नेहमी आपण टफ होताना म्हणजे अटीतटीचे सामने होताना पाहिलेले आहेत. तशाच प्रकारचा सामना हा देखील पाहायला मिळेल का नाही. यावेळेस मोठा फटका आहे. पात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज मात्र यावेळेस बाद होईल. स्वस्तिक पाटील याच्या पारीचा अंत.
नवीन फलंदाज वैभव पाटील चौथ्या 5व्या क्रमांकाचा. दोन फलंदाज बाद झाले. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज वैभव पाटील आपण पाहतोय. मागच्या इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं होतं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर फलंदाज बाद झाले होते. या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकाच्या आणि तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळते. थोडं काहीतरी मॅजिक, थोडं वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय या सामन्यामध्ये. यावेळी सायक्रावदारी खेळून काढलाय चेंडू पाहतोय आपण. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल मात्र 1 धाव नक्की मिळेल आणि या एका धावेने धावफलक 1ने हलतंय. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या मात्र 18 धावा धावफलकावर लागले जातात. तिसरे षटक प्रगतीपथावर अजून देखील 7 चेंडूंचा सामना शिल्लक असेल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल ती दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाला. या षटकामध्ये हा सामना संपेल की शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. फलंदाज मात्र बाद होतोय. यावेळेस आपण पाहतोय राकेश फडके हा फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय विगर संघाचा. अजून देखील सामना कोणी जिंकलेला नाही, कोणी हरलेला देखील नाही आणि आमचे रोशन सकपाळ यांचे या ठिकाणी आगमन होते. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 1 धावाची गरज असताना देखील आपण खानावला या ठिकाणी सामना झाला होता जो 7 चेंडूमध्ये 1 धाव देखील दिली नव्हती. अशा प्रकारचे सामने आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी कमी धावा असताना त्या धावा चेस करण्यासाठी शिकस्त करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न या ठिकाणी विगर संघाला देखील करावे लागतात. रणनीती या ठिकाणी नक्की आखली जाते ती चिखले संघाकडून. कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती 2. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल नक्कीच असणार आहे. फलंदाज स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज असेल वैभव पाटील आणि नवीन फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकवर उभा असणार आहे ऋषिकेश फडके. गोलंदाजी मार्कवर विकी पाटील. चला सामना चालू करायचा आहे, विलंब करू नका. कारण वेळ झालेली आहे. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 12:15 म्हणजे 11:45 वाजलेले आहेत. मामा 12:15 1 धाव नक्की मिळते. पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी. लेग बाईकच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या बरोबरीमध्ये गेलेली आहे मात्र निर्णायक विजयासाठी अजून देखील 1 धावेची गरज असेल आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. 5 चेंडू. विकी पाटील गोलंदाजी मार्कवर. ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आणि हा सामना मात्र आपल्या बाजूने झुकवला. विजय संपादित केले ते दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाने परास्त केले गावदेवी चिखले संघाला. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतो